तुम्ही काही का असेना भाग्यवान आहात। सद्गुरूंसाठी भगवंतासाठी तुम्ही काही दिवस आपल्या आयुष्यातला दिलेला आहे। यात्रेचे 4 महत्वाचे अंग सांगितले, लक्षात घ्या। तुम्ही यात्रेला चालले ना, तुम्हाला जर पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा। 4 गोष्टी सांगितल्या। यात्रा ही यात्राच घडली पाहिजे, पहिली गोष्ट सांगितली। दुसरी गोष्ट सांगितली, यात्रेमध्ये आपल्याला सहवास घडला पाहिजे, भगवंताचा किंवा संतांचा सहवास घडला पाहिजे। त्या ठिकाणी तिसरी गोष्ट सांगितली, यात्रेमध्ये सेवा घडली पाहिजे। आणि चौथी गोष्ट सांगितली, यात्रेमध्ये आपल्याला आजारपण आलं, काही लागलं किंवा आपल्याला मृत्यू आला तरी यात्रा आपण सोडायची नाही, म्हणजे दृढ भाव भगवंतावर ठेवायचा। या 4 गोष्टी यात्रेच्या संबंधी सांगितलेल्या आहेत। या जर आपल्या आयुष्यात आपण आत्मसात केल्या, यात्रा ही यात्राच घडली पाहिजे। तुम्ही यात्रेला निघालात आणि सकाळी 7 वाजता उठले आणि उठल्या उठल्या पत्नीला फोन केला, 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, तुम्ही जर पत्नी बरोबरच बोलत असाल तर मग यात्रेत यायची तुम्हाला गरज, मग घरीच थांबायचं, घरीच यात्रेला येण्याची गरज नाही, बरोबर आहे का नाही। यात्रा ही यात्राच घडली पाहिजे। दुसरं सांगितलं, यात्रेत वास घडला पाहिजे। पंढरीचा वास चंद्रभागे काय म्हटलंय, पंढरीचा वास म्हटलेला आहे। तिथे गेल्यावर काय घडलं पाहिजे, वास, कमीत कमी संतांचं दर्शन, त्यानंतर भगवंताचं दर्शन घडलं पाहिजे। नाही तर मग सकाळी उठायचं आणि चालायला लागायचं, फक्त एन्जॉय मजा करायची, म्हणून यात्रा नको। आयुष्याचे काही दिवस तुम्ही काढले ना। तिसरी गोष्ट सांगितली, सेवा घडली पाहिजे। सेवा जी तुमच्याकडून शक्य होईल, वाढण्याची असेल, कुठलीही असेल, आपल्याकडून सेवा घडली पाहिजे। आणि चौथी गोष्ट, यात्रेमध्ये मृत्यू आला तरी चालेल, घरी जायचं। किती दिवस आहात, 4च दिवस आहेत। तुम्ही ऐकलं असेल तुमच्या आजोबांकडून, तुमच्या पंजोबांकडून तुम्ही ऐकलं असेल, यात्रेला गेले, काशीला गेले, पूर्वीचे आपले आजोबा सांगायचे, आम्ही काशीला गेलो, तिथे आम्हाला मृत्यू जरी आला तरी काय झालं, आपला मोक्ष आला।